नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर का तुम्ही स्वामी सेवेकरी असणार आणि स्वामींची सेवा तुम्ही नित्याने करत असणार, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण की खूप सारे सेवेकरी कमेंटच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारत असतात की आम्ही खूप दिवसांपासून वर्षांपासून स्वामी सेवा करत आहोत, परंतु आम्हाला पाहिजे तसा किंवा स्वामींचा कुठलाही असा अनुभव आला नाही किंवा अनुभूती आली नाही ज्याच्याने आम्हाला वाटेल की आमची सेवा स्वामींपर्यंत पोहोचते आणि स्वामी आमच्या सोबत आहेत. असा अशा कंप्लेंट खूप साऱ्या सेवेकऱ्यांच्या येत असतात. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे या दृष्टीने मित्रांनो. बघा काय असतं की पहिल्यांदा तर तुम्ही हे समजून घ्या की जेव्हा आपण स्वामी सेवा करतोय, आपण एक स्वामी सेवेकरी आहोत, तर प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याला स्वामी कुठला तरी त्याच्या आयुष्यात चमत्कार करून दाखवतील किंवा कुठली काहीतरी चमत्कारिक घटना घडेल, आपल्याला काहीतरी साक्षात्कार होईल, असं प्रत्येकाच्या बाबतीत होईलच असं प्रत्येक वेळेस नसतं मित्रांनो, हे लक्षात घ्या. कारण की बघा स्वामी हे प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या आपण म्हणूया की सेवेनुसार म्हणा किंवा ज्याच्या त्याच्या पात्रतेनुसार स्वामी अनुभव देत असतात. आणि तुम्हालाही, तुम्ही जर स्वामींची सेवा अगदी प्रामाणिकपणे करतायत, तर तो साक्षात्कार तुम्हाला कधी ना कधी स्वामी 100% होणार आहे जीवनामध्ये, त्या बाबतीत निश्चिंत राहा. परंतु मी म्हणतोय की तुम्ही स्वामी सेवेमध्ये जशी की आपली नित्य सेवा सांगितली जाते, 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृत असतो, 11 माळ जाप असतो, ही जर नित्याने करतायत तर अतिउत्तम, सोन्याहून पिवळं. आणि समजा तुमच्याकडनं ही सेवा जरी होत नाहीये, तर मी अगदीच म्हणतो की तुम्ही स्वामींचं नाव जरी घेताय, पण ते जर का अंतःकरणातनं घेताय, श्री स्वामी समर्थ जरी म्हणतायत फक्त, पण ते मनापासून म्हणतायत, तर लक्षात घ्या अशा प्रत्येक सेवेकऱ्याला स्वामी त्यांच्याच देवघरामध्ये, आपल्याच घरामध्ये, कुठे जायची गरज नाही अनुभव घ्यायला, तुमच्याच देवघरामध्ये स्वामी तुम्हाला दररोज संकेत देतायत, वर्षानुवर्ष देतायत. परंतु आपल्याला ते संकेत माहीत नसल्यामुळे किंवा त्या गोष्टी माहीत नसल्यामुळे तुम्हाला ते संकेत कळत नाही आणि स्वामी तुमच्या पाठीशी आहेत हे तुम्हाला ते दररोज सांगतायत, परंतु तुम्हाला ते समजत नाही आणि तुम्ही अनभिज्ञ आहात आणि आपल्याला वाटतं की स्वामी आपल्याला अनुभव देत नाहीयेत. बघा काय संकेत आहेत ते तुम्हाला ओळखायचे आहेत. यातले किती संकेत, आता मी तुम्हाला 5 संकेत सांगणार आहे मित्रांनो. हे 5 संकेत पैकी किती संकेत तुम्हाला तुमच्या देवघरात दिसतायत हे तुम्ही तपासायचंय. 5च्या 5 दिसत असतील तर अतिशय उत्तम, आणि यातला 1-2 जरी संकेत, 1-2 जरी गोष्टी तुम्हाला तुमच्या देवघरात निरीक्षणास येतात, तर समजून घ्यायचं आहे की तुम्ही जी काही तोडकी-मोडकी सेवा करत आहात, स्वामी समर्थ महाराज तुमची सेवा स्वीकारत आहेत आणि स्वामी साक्षात तुमच्या देवघरात आहेत. ठाण मांडून बसलेला आहे आपला देव, हे तुम्ही मनावर कोरून घ्या आणि निश्चिंत राहायचंय आणि जेवढं जमेल तेवढी स्वामींची सेवा इथून पुढे करत जायची. काय आहेत त्या 5 गोष्टी समजून घ्या. पहिला संकेत सांगतो. बघा जेव्हा आपण आपल्या नित्याच्या देवपूजेमध्ये आरती वगैरे जेव्हा करायला बसतो किंवा आपण जेव्हाही देव धुवायला बसतो, तर तुमच्या नित्याच्या देवपूजेमध्ये जेव्हा तुम्ही अगरबत्ती लावता, ठीक आहे, तर बघा अगरबत्ती जर तुम्ही लावली आणि अगरबत्तीचा जो धूर असतो मित्रांनो तो निघतो ना, तर तो अगरबत्तीचा धूर वेगवेगळ्या पद्धतीने लोकांच्या घरामध्ये त्या धुरेला वाट सापडते. जर तो धूर अगरबत्तीचा तुम्ही जाळली आणि तुम्ही स्वामींच्या उजव्या बाजूला ठेवा किंवा तुम्ही डाव्या बाजूला ठेवा, अगरबत्ती कोणत्याही बाजूला ठेवा, परंतु तो अगरबत्तीचा धूर जर का तुमची सेवा अंतःकरणातून असेल आणि स्वामींपर्यंत पोहोचत असेल, तर तुम्ही अगरबत्ती त्या देवघरात कुठेही ठेवा, तो जो धूर आहे ना, तो तो हळूहळू हळूहळू स्वामींचा फोटो, प्रतिमा किंवा मूर्ती जिथे तुम्ही ठेवली असेल देवघरात, तो अगदी स्वामींच्या कडेच वाहत जातो. तुम्ही कितीही प्रयत्न करून घ्या, तुम्ही ही गोष्ट चेक करून बघा, जर तुमच्या देवघरात असं होतंय का, आणि जर होत असेल तर त्याच्यानंतर तुम्ही ती अगरबत्ती उचलून तिची दिशा बदला, ह्या बाजूला ठेवा, त्या बाजूला उचलून इकडच्या बाजूला ठेवा, कोणत्याही बाजूला ठेवून बघा. जेव्हा तो धूर शांत झाला तर तो आपोआप स्वामींकडे जाणार आहे. जर तुमच्या घरात असं होतंय तर समजून घ्या हा सगळ्यात महत्वाचा आणि पहिला संकेत आहे की त्या ठिकाणी तुमच्या पूजेला स्वीकारायला स्वामी बसलेले आहेत, म्हणून तो धूर स्वामींच्या चरणी अर्पण होत आहे. म्हणजे स्वामी आपल्याला संकेत देत आहेत की भिवू नको, मी इथेच आहे. हा संकेत तुमच्याकडे तुमच्या देवघरात दिसतो का, मला कमेंटच्या माध्यमातून कळवायचं आहे. दुसरा काय संकेत असतो मित्रांनो, तर बघा दुसरा संकेत असा असतो की आपण आपल्या जी काही आपली नित्यसेवा करत असतो, नित्यसेवा करत असताना आपल्याला जापमाळ नेहमी लागते. तर ज्या माळेवर तुम्ही जाप करतात नित्याचा, ती जापमाळ
खरं तर आपण म्हणतो की जापमाळ ही टांगून ठेवायची असते कुठेतरी, म्हणजे तिला खाली ठेवायचं नसतं. मग तुम्ही तिला टांगून ठेवले असेल किंवा आपल्याला जापमाळ करताना आपण गोमुखी वापरतो, म्हणजे तो कापड वापरतो ना ज्याच्यामध्ये आपण जाप करतो. त्या कापडात तुम्ही ठेवलेला असेल अगदी योग्य ठिकाणी. तुम्ही देवघरात कुठेही तुमची जापमाळ ठेवा. जर तुमचा जाप म्हणजे तुमचं नामस्मरण नित्यचं असेल, म्हणजे जर का तुम्हाला त्याची सवय असेल रोजच, तर तुम्ही चेक करून बघा आत्ताच जाऊन तुमच्या जापमाळेला त्याचा सुगंध घ्या. त्या जापमाळेला अतिशय सुंदर असा सुगंध येतो काहीही न करता. म्हणजे तुम्ही जापमाळ अगरबत्ती जवळच ठेवली, धूप जवळच ठेवली म्हणून येतोय का? तसं नाही. तुम्ही जागा बदलावा. तुम्ही अगरबत्ती, धूप काढून घ्या देवघरातनं. काही दिवस, 8-10 दिवस तिथे धूप अगरबत्ती ठेवूच नका. तरी देखील जर तुमचं नामस्मरण नित्याचं आहे, तर तुमची जापमाळ ही सुगंधितच असणार आहे. हे लिहून घ्या आणि चेक करा. जर तुम्ही बघणारा व्यक्ती जो कोणी नित्याचं नामस्मरण, आता मी म्हणत नाही की तुम्ही इतकंच नामस्मरण करायला पाहिजे तितकं. तुम्ही अगदी एक माळ जाप जरी करत असणार आहे रोज, पण रोज त्याच्यात जर सातत्य असेल, तर तुमची जापमाळ सुगंधित असते. तिला अतिशय विलक्षण सुगंध येतो. दुसरी गोष्ट झाली. आता तिसरा संकेत काय असतो मित्रांनो, तर बघा, नित्य पूजा करत असताना आपण स्वामींना आणि स्वामींसोबत आपल्या देवघरात जेही इतर देवांच्या मूर्ती असतात आपल्या, तर आपण देवघरात जेव्हा फुलं वाहत असतो, तर बघा, नित्य पूजा ज्या घरात होते, नित्य देवांची आरती ज्या घरात होते आणि नित्य परमेश्वराचं आणि विशेष करून स्वामींचं नामस्मरण ज्या घरात होत आहे, त्या घरात देवांना वाहिलेली फुलं सुकल्यानंतर अगदी 2 दिवसानंतर, 4 दिवसानंतर देखील जेव्हा ती फुलं अगदी सुकून म्हणजे अगदी त्यांचा ते फुटायला लागतील, तुटायला लागतील, एवढ्या लेव्हलपर्यंत जरी फुलं सुकली, तरी त्या फुलांना अतिशय ताजेतवाने असल्यासारखा सुगंध येतो. म्हणजे तुम्ही जर 2 दिवसानंतर जरी ते फुलं आवरलेत आणि त्याचा जर सुगंध घेतला, तर त्या फुलांना ताज्या फुलांचा सुगंध येत असतो. आणि तुम्ही तुम्ही म्हणणार की सुकल्यानंतरही काही फुलांना वास येतो. काही फुलांना येत असणार आहे. मी साध्या फुलांची, अगदी साधी झेंडूची फुलं, आणि तुम्ही ही गोष्ट तपासून बघा, ज्या घरामध्ये फक्त देव मांडून ठेवलेले आहेत, तिथं पूजा अर्चा कधी होते, कधी होत नाही. त्या घरात सेम गोष्ट, तेच फुलं त्या घरात कधीही सुकल्यानंतर सुगंध देणार नाहीत. तुमच्या घरात जर नित्य पूजा होते, नित्य आरती होते आणि नामस्मरण होते, तर तुमची फुलं 8 दिवस झाली तरी ते सुगंधित राहणार आहे. हा अतिशय एक महत्त्वाचा संकेत आहे मित्रांनो, की आपला देव हा त्या ठिकाणी उपस्थित असतो आणि हा सुगंध खरा तर फुलांचा नसून त्या दैवी शक्तीचा असतो. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर चौथा संकेत काय असतो, तर बघा, जेव्हा आपण आपल्या देवपूजेमध्ये वात म्हणजे आपला दिवा पेटवत असतो, तर त्या दिव्याची जी वात असते ना, ती वात अगदी एवढीशी जरी असेल, म्हणजे अगदी तुम्ही नॉर्मल छोटीशी जरी वात तुम्ही वर काढून ठेवलेली आहे, पण तुमची सेवा जर का अतिशय अखंड असेल, तर ती वात, छोटीशी वात जाळल्यानंतर सुद्धा त्याची जी ज्योत आहे ती खूप मोठी होते. अगदी आपण म्हणूया की 2 ते 2.5 इंचापर्यंत तिची ज्योत जात असते आणि त्या ठिकाणी जर तुम्ही बसून त्यावेळेस नामस्मरण केलं, तर ती ज्योत आणखीन उंच उंच वाढत असते. म्हणजे 3 ते 3.5 इंचापर्यंत देखील ज्योत पाहिलेली आहे. मी स्वतः या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे. तर म्हणजे आता बरेच लोक म्हणतात की ती वात आपण किती वरती काढतोय बाबा, यावर असतं ज्योत किती मोठी असणार आहे. पण बघा, असं नाहीये. या गोष्टीचा मी स्वतः खूपदा अनुभव घेतलेला आहे. तुम्ही अगदी कणभर जरी वात बाहेर काढून ठेवलेली आहे, पण जर सेवा त्या ठिकाणी तुमची नित्य चालू आहे, तर ती कणभर वात देखील तुम्हाला खूप मोठी दिव्य ज्योत देत असते आणि ती ज्योत जी आहे ती अगदी कॉन्स्टंटली सरळ सरळ अजून वरवर वरवर जात असते. तर हा अतिशय एक दिव्य संकेत आहे की त्यावेळेस त्या क्षणी त्या ठिकाणी स्वामी महाराज आपल्या देवघरात आपल्या समोर आहेत, परंतु आपली तेवढी पात्रता नसल्यामुळे आपल्याला ते दिसत नाहीत, परंतु ते चैतन्य रूपाने त्या ठिकाणी उपस्थित आहेत. हे लक्षात घ्या मित्रांनो. आणि 5वा आणि अतिशय सुंदर संकेत म्हणजे, याचा अनुभव तुम्ही केव्हाही घेऊ शकता, की तुमच्या देवघरातील तुमची स्वामी सेवा जर का नित्याची असेल, सातत्य त्यात असेल, तर जेव्हा जेव्हा तुम्हाला उदास वाटत असेल किंवा तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात काही काळासाठी, किंवा कुठल्या तरी गोष्टीने तुमचं मन अगदी
आपण म्हणूया की दुःखी झालेला आहे, अंतःकरणातून अगदी दुःखी भाव येत आहेत, अशा वेळेस मी तुम्हाला सांगतो की फक्त जा आणि तुमच्या देवघरात त्या ठिकाणी फक्त बसा, 5 मिनिटं बसा. तुमच्या देवघरामध्ये जर स्वामी महाराज असतील सूक्ष्म रूपाने आणि तुमची सेवा जर नित्याची असेल, तर त्या ठिकाणी गेल्या गेल्या तुम्ही कितीही बाहेर आधी डिस्टर्ब होतात, त्या ठिकाणी गेल्या गेल्या एक मोजून 3 ते 4-5 मिनिटाच्या आत तुम्हाला अतिशय विलक्षण अनुभव येतो. अतिशय विलक्षण एक शांती किंवा एक शांतता तुम्हाला त्या ठिकाणी देवघरात जाणवते. असं प्रत्येकाच्या ठिकाणी किंवा प्रत्येक घरात होत नाही. आता तुम्ही म्हणणार देवघरात गेल्यावर छानच वाटतं. प्रत्येक घरात गेल्यावर असं होत नाही. ज्या घरामध्ये देवांचा सन्मान होतो, देवांचा मान सन्मान केला जातो, त्यांची पूजा अर्चा आरती सेवा नित्य केली जाते, त्याच घरामध्ये देवघरात बसल्या बसल्या अतिशय विलक्षण आणि दिव्य शांतता मनाला 2 ते 4 मिनिटात जाणवते. मित्रांनो, समजून घ्यायचं आहे की आपल्या देवघरामध्ये दैवी शक्ती ही सदैव विराजमान आहे. आणि या 5 संकेतांपैकी जितकेही एक जरी संकेत तुम्हाला मिळत असेल, दिसत असेल मित्रांनो, तर तुम्हाला सावधान राहायची गरज आहे, कारण की तुमच्या घरामध्ये दैवी शक्ती विराजमान आहे. आणि अशा वेळेस आपण खूप कमी भाग्यवान लोकांपैकी एक आहोत. तर त्या दैवी शक्तीला आपल्या घरामध्ये स्थिर कसं करता येईल याच्यावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो. तुमची जी सेवा आहे तर तिथून पुढे तुम्ही सेवा आणखीन वाढवली पाहिजे, आणखीन त्याच्यामध्ये सातत्य आणलं पाहिजे. आणि अशी कुठलीही गोष्ट करू नका ज्याच्याने आपल्या घरातील ते दैवी चैतन्य निघून जाईल किंवा त्याचं प्रमाण कमी होईल हळूहळू. असं कुठलीही काम करू नका. म्हणजे मांसाहार टाळायचा प्रयत्न करा, घरामध्ये शांतता ठेवा, मोठमोठ्याने किंवा वाईट शब्द बोलू नका वगैरे वगैरे, किंवा घरामध्ये नकारात्मक लोकांना जास्त करून येऊ देऊ नका. नकारात्मक लोक म्हणजे जे घरामध्ये तुमच्या घरात येऊन इतर याचं त्याचं वाईट किंवा याचा दोष त्याचा दोष सांगत बसतील, अशा गोष्टी आपल्या घरामध्ये होऊ देऊ नका. कारण या सगळ्या नकारात्मक गोष्टींनी आपल्या घरातल्या चैतन्यमय वातावरणावर परिणाम होतो. जर तुम्हाला हे संकेत मिळत आहेत तर तुम्हाला सांभाळायची आणि सावधान राहायची गरज आहे. आणि आध्यात्मिक दृष्ट्या तुम्हाला आपल्या घराला अजून पुढे न्यायची गरज आहे मित्रांनो. ठीक आहे, तुम्ही ह्या 5 संकेतांपैकी तुम्हाला काय काय दिसतं तुमच्या देवघरामध्ये मला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगायचं आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. आवडला असेल तर लगेच लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असणार तर स्वामींना आणि स्वामी सेवेला जर समजून घ्यायचं असेल सोप्या भाषेत, तर अशाच प्रकारच्या अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चॅनलवर यापूर्वी अतिशय उत्तम व्हिडिओ आपण टाकलेले आहेत, ते जाऊन नक्की बघायचं मित्रांनो. ठीक आहे, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.